महायुतीच्या जागा वाटपात तिढा नाही असं आता अजित पवार यांनी म्हटलेलं आहे। काही जागांसाठी किरकोळ कुरबुरी आहेत असं सुद्धा ते म्हणतायत। चंद्रशेखर बावनकुळे लक्ष ठेवून आहेत असं सुद्धा अजित पवार यांच्याकडून स्पष्ट करण्यात आलंय। सगळं व्यवस्थितपणे चाललेलं आहे। काही गोष्टीला थोडासा विलंब लागतो, दोन्ही बाजूला लागतो, आघाडीला पण लागतो, युतीला पण लागतो, इतर पण वेगवेगळ्या राजकीय पक्षांना लागतो। आपण समजून घेतलं पाहिजे। प्रत्येक जण आपापल्या पातळीवर त्याच्यातनं योग्य असा प्रकारचा मार्ग काढण्याचा प्रयत्न करतायत। कोणकोणत्या अशा जागा आहेत जिथं सगळा हा तिढा निर्माण असं काही नाही, तुम्हीच आम्हाला दाखवता चॅनलला ही जागा तिढा निर्माण झाला, त्या जागेवर तिढा निर्माण झाला। पण मला असं काही वाटत नाही कोणाच्याही बाबतीमध्ये फार टोकाचं। ठीक आहे, वेगवेगळे राजकीय पक्ष असल्यानंतर त्याच्यामध्ये थोडेसे वेगवेगळे मतप्रवाह असू शकतात, मनुष्य स्वभाव आहे, पण त्याला फार काही महत्व द्यावं असं मला वाटत नाही। मी स्वतः चंद्रशेखर बावनकुळेंशी रोज बोलत असतो, देवेंद्रजींशी रोज बोलत असतो। भारतीय जनता पक्षाच्या मध्ये हे दोघं लोक महत्वाची नेते आहेत, मान्यवर। बाकीचे तर आहेतच, त्याच्यामध्ये आशिष शेलार असतील, बाकीचे मान्यवर असतील, आणि दोघं लोक त्याच्यामध्ये लक्ष घालतायत। असं थोड्याशा किरकोळ कुरबुरी असतात, परंतु सगळेजण काम करतील आणि महायुतीचे उमेदवार ज्या ज्या भागामध्ये दिलेले आहेत तिथं भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना आणि त्यांचे मित्र घटक पक्ष हे सगळे कार्यकर्ते काम करतील। खडसे साहेबांची बातमी पण मी आज ऐकली, परंतु त्यांनी सांगताना सांगितलं की मी लवकरच पक्षप्रवेश करणार आहे। मध्ये काही दिवस त्यांच्या मनामध्ये चलबिचल चाललेली होती, परंतु अनेक जणांनी ज्यावेळेस निर्णय घेतात त्यावेळेस शेवटी त्यांना जो योग्य वाटतो तशा पद्धतीचा निर्णय घेऊन ते पुढे जातात।